बघा लक्ष द्या. आपण 16, 17 आणि 18 ग्रुप एलिमेंट जे पी ब्लॉक मध्ये आहे त्यांच्यामध्ये कॉमन केमिकल प्रॉपर्टीज आपण समजून घेऊन राहिलेलो आहोत आणि या कॉमन केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आज आपण यांचे ऑक्साइड्स समजून घेणार आहोत. कोणते ऑक्साइड्स? बरोबर आहे. 16 ग्रुप, 17 आणि 18 ग्रुपचे जे काही ऑक्साइड्स असतात तर ते समजून घेणार आहोत. तर सुरुवातीला ऑक्साइड्स मीन्स बायनरी कंपाउंड्स ऑफ एलिमेंट्स विथ ऑक्सिजन. ऑक्साइड जे असतात हे बायनरी कंपाउंड्स असतात. बायनरी कंपाउंड्स ऑफ एलिमेंट्स विथ ऑक्सिजन. एलिमेंट्स विथ ऑक्सिजन कोणासोबतचे? ऑक्सिजन सोबतचे. त्यालाच काय म्हणतो आपण? ऑक्साइड्स. आता जनरली एक नोट लक्षात ठेवायची आहे की जनरली पी ब्लॉक एलिमेंट हे नॉन मेटल्स आहेत. काय असतात? पी ब्लॉक एलिमेंट्स आपले जे आपण स्टडी करून राहिलो हे नॉन मेटल्स असतात. काय असतात? नॉन मेटल्स. आणि नॉन मेटलचे जे ऑक्साइड्स असतात, नॉन मेटलचे जे ऑक्साइड्स असतात हे ऍसिडिक इन नेचर असतात. कसे असतात? ऍसिडिक इन नेचर असतात. यांचं नेचर कसं असते? ऍसिडिक नेचर असते. म्हणजे यांच्या ऑक्साइडला आपण जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, काय केलं? यांच्या ऑक्साइड्सला जर वॉटरमध्ये आपण काय केलं? डिझॉल्व्ह केलं तर हे ऍसिड प्रोड्यूस करतील. काय करतील? ऍसिड्स तयार करतील. म्हणून ही ऍसिडिक ऑक्साइड असतात. तर आता वन बाय वन आपण हे ऑक्साइड स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण 16 ग्रुप एलिमेंट जे आहे आपला, जे 16 ग्रुप एलिमेंट्स म्हणजे ऑक्सिजन फॅमिली, या ऑक्सिजन फॅमिलीमध्ये जेवढेही एलिमेंट येतात यांची आपण काय करणार आहोत? ऑक्साइड स्टडी करणार आहोत. तर ऑक्सिजन फॅमिलीमध्ये ऑक्सिजन इटसेल्फ, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम हे एलिमेंट येतात. यांचे जे ऑक्साइड्स असतात 16 ग्रुप एलिमेंट्स फॉर्म 2 टाइप ऑफ ऑक्साइड्स. हे किती टाइपचे ऑक्साइड्स बनवतात? 2 टाइप्स ऑफ ऑक्साइड्स तयार करत असतात. 2 टाइप ऑफ ऑक्साइड्स. बघा आता हे 2 टाइप ऑफ ऑक्साइड्स कोणते बनवतात तेही पाहू आपण. एक EO2 टाइपचे ऑक्साइड बनवतील आणि दुसरे ते EO3 टाइपचे ऑक्साइड्स बनवतील. म्हणजेच +4 ऑक्सिडेशन स्टेट वाले ऑक्साइड्स बनवतील. ते +4 ऑक्सिडेशन स्टेट वाले ऑक्साइड बनवतील आणि दुसरे ते +6 ऑक्सिडेशन स्टेट वाले ऑक्साइड्स बनवतील. +6 ऑक्सिडेशन स्टेट असणारे ऑक्साइड बनवतील. बरोबर आहे. ह्या 2 टाइपचे ऑक्साइड्स बनवत असतात. आता आपण एक एक टाइपचे ऑक्साइड्स पाहू. म्हणजे पहिले आपण EO2 टाइप ऑफ ऑक्साइड्स पाहू. हे टाइपचे ऑक्साइड स्टडी करणार आहोत. आता इथे जे E दिलेलं आहे, E मीन्स ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम और पोलोनियम हे राहतील. क्लिअर आहे. आपण जनरली पोलोनियम घेत नाही कारण तो रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर असते. त्यामुळे सर्वात पहिला आपण ऑक्सिजनचे ऑक्साइड समजून घेऊ. ऑक्सिजन ऑल्सो फॉर्म दी ऑक्साइड्स ओझोन. ऑक्सिजनचा ऑक्साइड्स कोणता आहे? O3 आहे ना. हे म्हणजे EO2 टाइपचाच ऑक्साइड आहे. तर याला आपण काय म्हणतो? ओझोन. ऑक्सिजन सुद्धा एक ऑक्साइड बनवतो ज्याला आपण ओझोन म्हणत असतो आणि विच इज नॅचरली एक्झिस्ट इन गॅसियस स्टेट. हे कोणत्या स्टेट मध्ये असते? गॅसियस स्टेट मध्ये असते. त्यानंतर जे दुसरा आपण ऑक्साइड पाहू, SO2 सल्फर डायऑक्साइड आणि सेलेनियम डायऑक्साइड. हे जे ऑक्साइड्स आहेत हे EO2 टाइपचे ऑक्साइड जे असतात हे ऍसिडिक इन नेचर आहेत. कसे आहेत? ऍसिडिक ऑक्साइड्स आहेत. आता ऍसिडिक ऑक्साइड्स म्हटलं की तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे की यांचं जर आपण कोणासोबत रिएक्शन्स केली, वॉटर सोबत रिएक्शन्स केली तर हे ऍसिड प्रोड्यूस करतात. तर एक नोट लक्षात ठेवायची आहे की हे जे ऑक्साइड्स असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे, हे जे ऑक्साइड्स असतात त्या ऑक्साइडची जी ऑक्सिडेशन स्टेट असते, काय असते? ऑक्सिडेशन स्टेट. त्याच ऑक्सिडेशन स्टेटचे ते ऍसिड बनवत असतात. त्याच ऑक्सिडेशन स्टेटचे ते ऍसिड बनवत असतात जेव्हा आपण त्यांना वॉटरमध्ये काय करू? डिझॉल्व्ह करू. ज्यावेळेस आपण त्यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू.
जसं आता मी पहिला घेतला सल्फर डायऑक्साईड, यांची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे आणि यांना जर मी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर हा +4 वालाच ऍसिड तयार करणार आहे, म्हणजे H2SO3. ठीक आहे, H2SO3. आणि या कंपाऊंडचं नाव आहे सल्फ्युरस ऍसिड. काय म्हणतो आपण? सल्फ्युरस ऍसिड आहे, सल्फ्युरस ऍसिड. म्हणजे यांची ऑक्सिडेशन स्टेट जर पाहिली तुम्ही तर इथे यांची ही ऑक्सिडेशन स्टेट तुमची +4च येते आणि या ऑक्साईडची ही सल्फरच्या ऑक्साईडची ऑक्सिडेशन सुद्धा +4च येते. त्याच्यामुळे हे एक कन्सेप्च्युअली लक्षात ठेवायचं आहे, जे कोणता ऑक्साईड असेल, जसं आता इथे सेलेनियम डायऑक्साईड आहे, यांचीही ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे, नॉन मेटल्स आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलंय की जे कोणते नॉन मेटल्स असतात, या नॉन मेटलचे जे ऑक्साईड असतात, हे नॉन मेटलचे ऑक्साईड ऍसिडिक इन नेचर असतात. जर आपण त्यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, जसं सेलेनियम डायऑक्साईड आहे, यांना जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर हे काय तयार करतील? H2SeO3 या टाईपचं ऑक्साईड तयार करणार आहे. याला आपण काय म्हणू? सेलेनियस ऍसिड. काय म्हणतो? सेलेनियस ऍसिड आहे ते, सेलेनियस ऍसिड. ठीक आहे, तर नॅचरली यांचीही ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. अशा प्रकारे असा नियमच असतो की जे नॉन मेटलचे ऑक्साईड्स असतात ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केले ते ऍसिडिक ऑक्साईड्स तयार करत असतात. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? तर हे जे ऑक्साईड्स असते तर यांची रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणजे काय? आपण सांगतो की ते इटसेल्फ ऑक्सिडाइज होतील, पण दुसऱ्याला काय करतील? रिड्यूस करतील. त्याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणत असतो. तर यांची रिड्युसिंग प्रॉपर्टी डिक्रीज होत असते. बघा लक्षात ठेवायचे. तर यांचं जर आपण कोणत्या प्रॉपर्टीवर फोकस केलं? रिड्युसिंग प्रॉपर्टीज. बघा लक्षात ठेवायचं आहे, रिड्युसिंग प्रॉपर्टीज. रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणजे रिड्युसिंग एजंट, बरोबर आहे. म्हणजे स्वतः ऑक्सिडाइज होण्याची, म्हणजे स्वतः इलेक्ट्रॉन लूज करण्याची आणि दुसऱ्याला रिड्यूस करण्याची प्रॉपर्टी. जसं यांचं टॉप टू बॉटम जाऊ आपण, तसं रिड्युसिंग प्रॉपर्टी किंवा रिड्युसिंग एजंटची प्रॉपर्टी डिक्रीज होत जाईल. म्हणजे टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स डिक्रीजेस. टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. टेंडन्सी, आपण रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजे काय म्हणतो? टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स आहे की नाही, हे काय होत असते? डिक्रीजेस होत असते. वेन वी मूव फ्रॉम सल्फर डायऑक्साईड टू टेलेरियम डायऑक्साईड, बरोबर आहे. त्याच्यामुळं सल्फर डायऑक्साईड हा आपला इझिली इलेक्ट्रॉन्स लूज करू शकतो है ना, आणि सल्फर ट्रायऑक्साईड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे हा चांगल्या प्रकारचा रिड्युसिंग एजंट राहील. हा चांगल्या प्रकारचा रिड्युसिंग एजंट राहील. पण तुमचा जो टेलुरियम ऑक्साईड आहे, टेलुरियम ऑक्साईड जो आहे, हा ऑक्सिडायझिंग एजंट प्रॉपर्टी दाखवल. कोणती दाखवल? ऑक्सिडायझिंग एजंट प्रॉपर्टी दाखवल. अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर आपण जर आता ऑक्साइड्स पाहिले पुन्हा, कोणाचे ऑक्साइड्स? आता यांचेच सेकंड टाइपचे ऑक्साइड जर पाहिले 16 ग्रुप मध्ये, EO3 टाइप ऑफ ऑक्साइड, या टाइपचे ऑक्साइड्स. इथे तुम्हाला माहिती आहे की ई तुमचा काय आहे? दॅट इज द सल्फर, म्हणजे ऑक्सिजन सोडून द्यायचा याच्यात नाही, ऑक्सिजन टेट्राऑक्साईड तयार होत नाही. सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम. पोलोनियमही आपण घेत नाही, तो रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर असतो म्हणून. त्याच्यामुळे हे जे ऑक्साइड्स आहे, या टाइपचे ऑक्साइड्स, यांची ऑक्सिडेशन स्टेट +6 असते. बघा लक्षात ठेवायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट +6 राहणार आहे. हे वाले ऑक्साइड आहे, म्हणजे हे इक ऍसिड असते, हे पॅरेंट ऍसिड असते या ग्रुपचे. ज्या आता तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतो मी तुम्हाला इथे. एक नोट लक्षात ठेवायची आहे की जनरली जो पॅरेंट ऍसिड असतो, पॅरेंट ऑक्सो ऍसिड म्हणत असतो आपण याला, पॅरेंट ऍसिड. जो पॅरेंट ऍसिड तयार होणार आहे ज्या ग्रुपचा, जसं 5th ग्रुपचा जर तयार होत असेल तर तो +5 ऑक्सिडेशन स्टेट वाला असेल, HNO3 आहे की नाही.
जर मी 6th ए ग्रुपचा मेंबरचा घेतला तर तो +6 ऑक्सिडेशन स्टेट वाला इक ऍसिड असेल. पॅरेंट ऍसिड म्हणजे इक ऍसिड, ज्यांच्या नावाच्या शेवटी इक असते. जसं हे नायट्रिक ऍसिड झाला, तसंच हे H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, अशा प्रकारे आहे ना. तर हे जे इक ऍसिड आहे हे जनरली त्यांचं पॅरेंट ऍसिडचं नाव असते. तर इथे सुद्धा तुमचा जो 16 ग्रुप एलिमेंट आहे, ज्यावेळेस त्याचा +6 ऑक्सिडेशन स्टेट आहे, म्हणजे 6th ए ग्रुप ज्याला म्हणतो आपण ते, तर नॅचरली त्याची ऑक्सिडेशन स्टेट हायेस्ट +6च राहील, म्हणून हा इक ऍसिड राहील. त्यामुळे या टाईपचे जे ऍसिड आहे हे सल्फर ट्रायऑक्साईड आहे की नाही, त्याच्यानंतर सेलेनियम ट्रायऑक्साईड आणि थर्ड वाला टेलुरियम ट्रायऑक्साईड. तर हे जे ऑक्साइड्स आहे, ऑल दीज ऑक्साइड्स आर ऍसिडिक ऑक्साइड. हे सर्वच्या सर्व कोणते आहेत? ऍसिडिक ऑक्साइड्स आहेत. आता हे ऍसिडिक ऑक्साइड आहे, कसं प्रूव्ह करणार आहोत आपण यांना? तर यांचं ऍक्वियस सोल्युशन्स बनवणार आहोत. काय बनवणार आहोत? ऍक्वियस सोल्युशन बनवणार आहोत. जसं मी सुरुवातीला सल्फर ट्रायऑक्साईड घेतला, ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे, माहिती आहे तुम्हाला. यांना जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, नॉन मेटलचा ऑक्साइडच आहे, ऍसिडच बनवणार आहे. त्यामुळे काय फॉर्म्युला तयार होईल? H2SO4 तयार होईल. सल्फ्युरिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल? सल्फ्युरिक ऍसिड. आणि हा सल्फ्युरिक ऍसिड कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटचा राहणार आहे? +6. सिमिलर तुम्ही जर आता इथे सेलेनियम ऑक्साइड घेतला, सल्फर ट्रायऑक्साइड नंतर सेलेनियम ट्रायऑक्साइड, आणि यांना सुद्धा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, तर हा सुद्धा H2SeO4 काय तयार करणार आहे? सेलेनिक ऍसिड. काय म्हणू आपण आता याला? सेलेनिक इक ऍसिड असते हे, सेलेनिक ऍसिड बनवणार आहे. इक ऍसिड, पॅरेंट ऍसिड +6 वाले आहे की नाही. असंच जर आपण टेलुरियम ऑक्साइड घेतला, थर्ड वाला आपण ऑक्साइड कोणता घेतला? टेलुरियम ऑक्साइड घेतला, आणि यांनाही वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह केलं, तर यांच्याही पासून काय तयार होणार आहे? टेलुरिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल? टेलुरिक ऍसिड. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर टेलुरिक ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला इथे थोडा वेगळा करायचा आहे. टेलुरिक ऍसिडचा फॉर्म्युला येईल S6TeO6, हा वाला इथे आपल्याला थ्राईस करायचा आहे. पण हा सुद्धा जरी असेल तर यांची ही ऑक्सिडेशन स्टेट +6च येते, आहे की नाही. जसं या सर्वच ऑक्साइड मध्ये टेलुरियमची ऑक्सिडेशन स्टेट, सेलेनियमची ऑक्सिडेशन स्टेट हे +6 आहे, बरोबर आहे. हे काय आहे? +6 आहे. तर यांचे जे ऍसिड्स असतील, नॅचरली यांच्यापासून तयार होणारे जे ऍसिड्स असतील, आहे ना, ते इक ऍसिड तर असणारच आहे, कारण हे 6th ए ग्रुपचा मेंबर आहे, म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असणारे इक ऍसिडच राहील. आणि हे वाले ऍसिड ऍसिडिक ऑक्साइड असतील. काय असतील? ऍसिडिक ऑक्साइड असतील, बिकॉज दे आर नॉन मेटल ऑक्साइड्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे आपले 16 ग्रुप एलिमेंट जे असतात, तर हे ऑक्साइड्स बनवत असतात. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण 17 ग्रुपचे ऑक्साइड्स पाहून घेऊ. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या लक्षात आलं? 16 ग्रुपच्या ऑक्साइड्स मध्ये एक थोडस आपण याच्यावर थोडी नोट समजून घेऊ, की आपण जे 16 ग्रुपचे जे ऑक्साइड समजून घेतले, तर या 16 ग्रुपच्या ऑक्साइड्स मध्ये आपण दोन प्रकारचे ऑक्साइड्स पाहिले. एक EO2 टाईपचे ऑक्साइड्स आणि एक EO3 टाईपचे ऑक्साइड. तर हे +4 ऑक्सिडेशन स्टेट वाले असतात, तर त्यांच्या नावाच्या शेवटी अस असा शब्द येत असते. अस ऍसिड बनवतात हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर. आणि हे +6 चे ऑक्साइड जेव्हा असतात, हे वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह केले यांच्यामध्ये आपण जर वॉटर ऍड केलं, तर हे इक ऍसिड बनवतात. काय बनवतात? इक ऍसिड बनवतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि या दोन्ही यांचे जे ऍसिड्स असतात, हे ऍसिडिक ऑक्साइड आहे, ऍसिडिक ऑक्साइड्स असतात. त्याचं कारण असते की ऍसिडिक ऑक्साइड म्हटलं की जे ऑक्साइड्स नॉन मेटलचे ऑक्साइड्स असतात, जे नॉन मेटल्स असतात, यांचे ऑक्साइड हे ऍसिडिकच असतात. ठीक आहे. तर आता आपण असंही म्हणू शकतो की आपल्याला जर एखादा क्वेश्चन विचारला की अनहायड्राइड, बघा लक्षात ठेवायचं आहे, अनहायड्राइड म्हणजे वॉटर रिमूव्ह केलेला, वॉटर कोणामधून रिमूव्ह केला. सपोज आपल्याला जर असं म्हटलं गेलं असतं H2SO4 आहे की नाही, तर H2SO4 चा अनहायड्राइड कोणता आहे? म्हणजेच
अनहायड्राइड्स कोणता आहे? अनहायड्राइड म्हणजे आपण याच्यातून काय काढणार आहोत? वॉटर मॉलिक्यूल काढणार आहोत. आणि याच्यातून जर वॉटर मॉलिक्यूल आपण रिमूव्ह केला तर आपल्याला काय भेटणार आहे? SO3 प्लस H2. बरोबर आहे. दॅट्स वाय SO3 इज द अनहायड्राइड ऑफ H2SO4. सिमिलरली मला जर कोण म्हटलं असतं की यांचा सल्फ्युरस सल्फ्युरस ऍसिड म्हटलं तर मी हे वाला SO2 जे आपण असते H2SO3 वाला, बघा लक्षात ठेवायचं. त्यांनी म्हटलं असतं की H2SO3 याला आपण काय म्हणत असतो? सल्फ्युरस ऍसिड. या सल्फ्युरस ऍसिडचा अनहायड्राइड विचारला असता, याच्यातून मला वॉटर काढावा लागला असता, म्हणजे एक H2 मला याच्यातून निघून गेला असता, तर इथे काय राहिलं असतं? SO2 प्लस H2. क्लिअर आहे? अशा प्रकारे म्हणजे हे आपल्याला अनहायड्राइड समजले पाहिजे. अनहायड्राइड म्हणजेच ऑक्साइड्स आहेत, वॉटर निघून गेलेले प्रॉडक्ट ऍसिड म्हणून. म्हणजेच आपण ऑक्सो ऍसिड्स मध्ये हे ऑक्साइड्स मध्ये वॉटर ऍड केले तर ऍसिड बनत असतात. क्लिअर झालं इथपर्यंत? नेक्स्ट आपण आता 17 ग्रुप एलिमेंट्स वर फोकस करू. कोणत्या ग्रुपवर? 17 ग्रुप एलिमेंट. मग आता 17 ग्रुप मध्ये कोणकोणते मेंबर येतात? तर हॅलोजन्स फॅमिली येतात, त्यांचे ऑक्साइड समजून घेऊ. म्हणून आता आपण 17 ग्रुपचे ऑक्साइड समजून घेऊ. 17 ग्रुप मधले ऑक्साइड्स. आता 17 ग्रुपलाच आपण हॅलोजन फॅमिली म्हणत असतो. तर हे जे हॅलोजन फॅमिली एलिमेंट आहे हे खूप सारे ऑक्साइड्स बनवत असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे. एलिमेंट ऑफ 17 ग्रुप फॉर्म मेनी ऑक्साइड्स. तर हे अलग अलग ऑक्साइड बनवत असतात. त्याचं कारण आहे की दे शोज +1 +2 +3 +5 +6 अँड +7 ऑक्सिडेशन स्टेट. एवढ्या साऱ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, त्यामुळं हे डिफरंट टाईपचे ऑक्साइड्स बनवू शकतात. समजलं? लक्षात आलं? महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की ऑक्साइड्स कोणते बनवू शकतात म्हणून, हे त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटवर आहे. त्याच्यामुळं एलिमेंट्स ऑफ, तुम्ही सांगसाल की हे जे एलिमेंट्स आहे, एलिमेंट्स ऑफ 17 ग्रुप मधले जेवढेही एलिमेंट्स असतात, आहे की नाही, दे फॉर्म मेनी ऑक्साइड्स. बरेचसे ऑक्साइड्स बनवू शकतात हे मेनी ऑक्साइड्स बिकॉज ऑफ देअर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. बट मोस्ट ऑफ देम आर अनस्टेबल. याच्यामधले मोस्ट ऑफ देम आर अनस्टेबल. हे बरेचसे काय असतात? अनस्टेबल असतात आणि ते रेडिली दुसरे डिकम्पोज होत असतात. ठीक आहे. तर वन बाय वन आपण एक एक पाहू. जसं तुमचा फ्लोरीन घेतला आपण 17 ग्रुप मध्ये, आपण कोण घेतला? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, है ना. अस्टॅटिनचा तर राहणार नाही कारण हे रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर असतो आपण. तर फ्लोरीन जे घेणार आहोत आपण, तर फ्लोरीनचे जे ऑक्साइड्स असतात, फ्लोरीन शोज मेनली 2 ऑक्साइड्स. फ्लोरीन मध्ये 2च प्रकारचे ऑक्साइड आहेत, कारण फ्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहिती आहे. फ्लोरीन ऍक्च्युअली ऑक्साइड नाही तयार करत, फ्लोराइडच बनवतो. बरोबर आहे, त्याला आपण फ्लोराइडच म्हणणार आहोत. तर OF2 हा एक त्यांचा ऑक्सिजन असणारा कंपाऊंड आहे आणि दुसरा ऑक्साइड आहे O2F2. आणि दोन्ही केसमध्ये यांची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. फ्लोरीनची -1 आहे. इथे तुमच्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2 आणि इथे आहे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट +1. क्लिअर आहे? हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा. आणि ही दोन्ही ऑक्साइड थर्मली अनस्टेबल आहे. तर हा तर थर्मली थोडा स्टेबल आहे. OF2 थर्मल स्टेबल आहे, पण किती टेम्परेचरला स्टेबल आहे? ते थर्मली स्टेबल ऍट 0 डिग्री टेम्परेचर, म्हणजे 273 केल्विन टेम्परेचरला हे स्टेबल आहे. याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर राहिलं तर हे डिकम्पोज होत असते. वाईल O2F2 इज अनस्टेबल. हा वाला अनस्टेबल असतो. कसा असतो? अनस्टेबल असतो. आता या दोघांची टेंडन्सी असते की फ्लोरीन निगेटिव्ह आयन्स देण्याची. त्याच्यामुळे बोथ आर स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. बोथ आर स्ट्रॉंग फ्लोरिनेटिंग एजंट असतात हे. फ्लोरिनेटिंग एजंट्स म्हणजे हे दुसऱ्याला फ्लोरीन देतात, फ्लोरिनेटिंग एजंट्स, आहे की नाही. म्हणजे हे फ्लोराईड आयन्स देतात दुसऱ्याला आणि दुसऱ्याला ऑक्सिडाइज करतात. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, जसं तुमचा O2F2 आहे,
हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि त्यामुळं आपण याचं ऑक्सिडेशन कोणाचं करू शकतो, प्लुटोनियम हा जो आहे रेडिओ एलिमेंट यांचं आपण ऑक्सिडेशन करतो, यांच्यासोबत जर रिएक्शन्स केली तर हे प्लुटोनियम हेक्साफ्लोराइड नावाचा कंपाऊंड तयार करू शकतो. आणि म्हणून प्लुटोनियमचं जर आयसोलेशन करायचं असेल, काय करायचं असेल, आयसोलेशन फ्रॉम द न्यूक्लिअर फ्युअल, न्यूक्लिअर फ्युअल, तर आपण काय करतो, या फ्लोरिनेशन्स करतो, म्हणजे त्याला ऑक्सिडेशन्स करतो. म्हणून रिमूव्हल ऑफ प्लुटोनियम, आपण त्याच्या न्यूक्लिअर फ्युअल मधून त्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर प्लुटोनियम हेक्साफ्लोराइड म्हणून आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. तर इतका पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट असतो, म्हणजेच ऑक्सिडायझिंग एजंट असतो हा. हा ऑलमोस्ट कोणालाही ऑक्सिडाइज करू शकतात, इतके पॉवरफुल असतात हे. ठीक आहे. तर सेकंड जो आहे आता आपला, तो आहे क्लोराईड आपला. ठीक आहे. तर या क्लोराईडचे पाहू आता आपण. सेकंड जो मेंबर आहे, फ्लोरीन झाला, तर मग क्लोरीन. क्लोरीन सुद्धा खूप सारे टाईपचे ऑक्साईड बनवू शकतात, कारण क्लोरीन +1 to +7 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकते. इथे रिस्ट्रिक्शन नाहीये. जसं फ्लोरीन मध्ये रिस्ट्रिक्शन होतं, तो प्लस वाली ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही, इव्हन ऑक्सिजन सोबत सुद्धा. आता हे ऑक्सिजन पेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी निगेटिव्ह असल्यामुळं हे अलग अलग प्रकारचे ऑक्साइड्स बनवतात. Cl2O आहे ना, जिथे ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आता +1 आहे. क्लोरीनची किती राहणार आहे, ते इथे +1 ऑक्सिडेशन स्टेट वाला आहे क्लोरीन. त्यानंतर ClO2, इथे तुमचा क्लोरीन +4 ऑक्सिडेशन स्टेट वाला आहे. त्यानंतर इथे Cl2O6 हा वाला आहे, म्हणजे इथे तुमची ऑक्सिडेशन स्टेट किती राहणार आहे, +6 ऑक्सिडेशन स्टेट राहील इथे, बरोबर आहे. आणि फायनली +7 ऑक्सिडेशन स्टेट वाला ही ऑक्साईड राहणार आहे, तो राहणार आहे Cl2O7. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्या क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1, इथे आपल्या क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +4, इथे क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +6 आणि इथे क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +7. असे डिफरंट टाईपचे ऑक्साइड्स बनवत असतात, बरोबर आहे. आता हे हायली रिएक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट असतात. हे सर्वजण काय असतात, हायली रिएक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट असतात. हायली रिएक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट असतात. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे इटसेल्फ रिड्यूस होतात, दुसऱ्याकडून ते गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करतात, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करतात. इटसेल्फ रिड्यूस, पण दुसऱ्याला काय करतात, ऑक्सिडायझिंग, बरोबर आहे. तर यातला जो आपण ClO2 आहे, हा महत्वाचा आहे आपल्यासाठी. ClO2 हा ब्लिचिंग एजंट म्हणून यूज होत असतो. काय म्हणून यूज होत असतो, ब्लिचिंग एजंट. इट इज यूज ॲज ब्लिचिंग एजंट, यूज ॲज ब्लिचिंग एजंट. हा ब्लिचिंग एजंट म्हणून काय होत असते, यूज होत असतो, ब्लिचिंग एजंट. आणि ब्लीच, ब्लीच करणे म्हणजे कलर रिमूव्ह करणे. ब्लीच द पेपर्स, कोणाकोणाला ब्लीच करते, हे पेपर, म्हणजे पेपरचे पेपर्स तयार होतात, तर चांगल्या क्वालिटीचा पेपर करणे. पल्प अँड टेक्सटाईल्स, म्हणून याचा यूज पेपर इंडस्ट्रीमध्ये ब्लिचिंग एजंट म्हणून होतो. तसंच टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये यांचा यूज होत असतो, टेक्सटाईल्स आहे ना, अशा प्रकारे. आता यांचे जे ऑक्साइड्स असतात, हे सुद्धा ऍसिडिक ऑक्साइड असतात, कारण हे नॉन मेटल्स आहेत, है ना, हे नॉन मेटलचे ऑक्साइड्स आहेत. आणि नॉन मेटलचे ऑक्साइड जर असतील तर हे सुद्धा ऍसिडिक ऑक्साइड असतात. काय असतात, ऍसिडिक ऑक्साइड असतात. आता हे ऍसिडिक ऑक्साइड कसे आहेत, हेही आपण प्रूव्ह करू शकतो. जसं एक जर घेतला आपण ClO2 घेतला आणि यांच्यामध्ये वॉटर जर ऍड केलं, तर नॅचरली काय तयार होते, H2ClO3 आहे की नाही. अशा प्रकारे क्लोरस ऍसिड तयार होते, क्लोरिक ऍसिड, सॉरी, याला काय म्हणतो आपण, क्लोरिक ऍसिड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे तर यांची ऑक्सिडेशन स्टेट किती येऊन राहिली, +4 आहे ना, आणि आपण सांगितलंय की त्यांचा ग्रुप नंबर जो असेल ते वाला ऑक्सिडेशन स्टेट वाला इक ऍसिड असते, तर ही क्लोरिक ऍसिड आहे की नाही. तर ही एक एक्सेप्शनल केस आहे, म्हणून आपल्याला लक्षात आली पाहिजे. ठीक आहे.
आता नेक्स्ट पाहू आपण की यांचे जे नेक्स्ट मेंबर आहे जसं ब्रोमीन आहे. ब्रोमीनचे ही ऑक्साइड्स असतात पण ते खूप अनस्टेबल असतात. लेस स्टेबल ऑक्साइड्स तयार करते ब्रोमीन. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आपण आता जेव्हा ब्रोमीन घेतला तर या ब्रोमीन सुद्धा आपले अलग अलग टाईपचे ऑक्साइड्स तयार करतात. तर ब्रोमीन मध्ये Br2O हे टाईपचा ऑक्साइड राहणार आहे म्हणजे +1 ऑक्सिडेशन स्टेट वाला. त्यानंतर BrO2 +4 ऑक्सिडेशन स्टेट वाला ही ऑक्साइड बनवतो आणि तो BrO3 म्हणजे +6 ऑक्सिडेशन स्टेट वाला ही ऑक्साइड बनवते. But these oxides are bromine oxides are less stable. हे खूप कमी स्टेबल असतात आणि रेडिली डिकम्पोज होतात है ना. हॅलोजन ऑक्साइड्स हे जे असतात पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट असतात. हे काय असतात? पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट असतात. पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट असतात. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे दुसऱ्याला इझिली ऑक्सिडाइज करतात आणि इटसेल्फ रिड्यूस, इटसेल्फ गेन इलेक्ट्रॉन्स, गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करण्याची यांची टेंडन्सी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर जो लास्ट तुमचा ऑक्साइड्स आहे कोणाचा? आयोडीनचा. आयोडीन पाहू आता. आयोडीन जे असते तर हे सुद्धा +1 पासून तर +7 ऑक्सिडेशन स्टेट असते यांची आहे की नाही. +1 to +7 ऑक्सिडेशन स्टेट, हायर ऑक्सिडेशन स्टेट पर्यंत राहू शकते. तर आयोडीन सुद्धा I2O4 आहे की नाही. म्हणजे नॅचरली इथे किती ऑक्सिडेशन स्टेट झाली? +4 आयोडीनची. त्यानंतर I2O5 म्हणजेच +5 स्टेट वाला ऑक्सिडेशन स्टेट वाला ऑक्साइड आणि I2O7 म्हणजे +7 ऑक्सिडेशन स्टेट वाला ऑक्साइड्स. या 3 टाईपचे ऑक्साइड्स हे आयोडीन बनवते आहे की नाही. आणि हे जे ऑक्साइड्स असतात हे हायली अनस्टेबल सॉलिड्स असतात. म्हणजे हे अनस्टेबल ऑक्साइड असतात, अनस्टेबल सॉलिड्स असतात. तर अनस्टेबल ऑक्साइड असल्यामुळं डिकम्पोज ऑन हिटिंग, हे ज्याला जर आपण हिटिंग केलं तर हे काय होत असते? डिकम्पोज होत असतात. डिकम्पोज ऑन हिटिंग, यांना जर आपण हिटिंग केलं तर हे रेडिली डिकम्पोज होत असतात. ठीक आहे. आता यामध्ये हा जो I2O5 वाला ऑक्साइड्स असतो हा अतिशय महत्वाचा आहे आपल्यासाठी. इज गुड ऑक्सिडायझिंग एजंट, हा अतिशय चांगल्या प्रकारचा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतो. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे दुसऱ्याला ऑक्सिडाइज करते, इटसेल्फ रिड्यूस है ना. आणि यूज टू एस्टिमेशन ऑफ कार्बन मोनोऑक्साइड, याचा यूज एस्टिमेशन ऑफ म्हणजे कार्बन मोनोऑक्साइडचं एस्टिमेशन करण्यासाठी, मोजण्यासाठी है ना. एस्टिमेशन ऑफ कार्बन मोनोऑक्साइड. क्लिअर झालं हे. अशा प्रकारे जनरली हे जे हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले ऑक्साइड्स असतात ते स्टेबल असतात. हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स, हे जे हायर ऑक्सिडेशन स्टेट वाले ऑक्साइड जे असतात, हायर ऑक्साइड जे असतात कशाचे? हॅलोजनचे. हायर ऑक्साइड्स ऑफ हॅलोजन्स आर स्टेबल. हे जनरली कसे असतात? आर मोर स्टेबल. हे मोर स्टेबल असतात देन द लोअर वन, देन द लोअर वन, जे लोअर वनचे ऑक्साइड्स असतात है ना. म्हणजे हायर वाले जे ऑक्साइड्स असतात ते जनरली थोडेफार स्टेबल असतात कम्पेअर टू लोअर ऑक्सिडेशन स्टेट वाल्यांपेक्षा. ठीक आहे. अशा प्रकारे आता आपण जर 18 ग्रुप वर आलो तर 18 ग्रुपचे जे एलिमेंट्स असतात तर यांचे ऑक्साइड्स म्हणजे हे 18 ग्रुप जे असतात ते हे इनर्टच असतात. आपल्याला माहिती आहे की हे इनर्ट गॅस आहे. 18 ग्रुप एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट आपण 0 घेत असतो, बरोबर आहे की नाही. 18 ग्रुप एलिमेंट्स, तर 18 ग्रुप एलिमेंट्सचे जर ऑक्साइडचा विचार केला आपण तर 18 ग्रुप वाले जे एलिमेंट्स असतात तर हे नोबल गॅसेस केमिकली इनर्ट असतात अँड डू नॉट डायरेक्टली रिएक्ट विथ ऑक्सिजन. केमिकली कसे असतात? हे इनर्ट असतात. इनर्ट असल्यामुळं डू नॉट रिएक्ट विथ ऑक्सिजन, डू नॉट रिएक्ट विथ ऑक्सिजन. फक्त एकच याचा आपण ऑक्साइड्स पाहतो तो म्हणजे झेनॉन ऑक्स OX XeO3 हा वाला +6 ऑक्सिडेशन स्टेट वाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ऑक्साइड्स आहेत.
तर जनरली ऑक्साईडचं विचारात घेतलं तर तुम्ही त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटचा विचारात घ्यायला लागते. ऑक्साईड जे आपण पाहतो कोणत्याही ग्रुपचे, तर ऑक्साईड मध्ये तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की जे मेटलचे ऑक्साईड असतात, लक्ष ठेवा मेटलचे ऑक्साईड्स असतात, तर हे मेटलचे ऑक्साईड जनरली बेसिक ऑक्साईड असतात. काय असतात? बेसिक ऑक्साईड्स असतात. आणि जे नॉन मेटलचे ऑक्साईड असतात, कोणाचे? नॉन मेटलचे ऑक्साईड्स असतात. तर जनरली हे नॉन मेटलचे ऑक्साईड हे ऍसिडिक असतात. काय असते? ऍसिडिक ऑक्साईड्स असतात. बरोबर आहे. आणि यांची जी ऍसिडिक स्ट्रेंथ आहे हे त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटवर डिपेंड असते. ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस, ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस, यांची ऍसिडिक स्ट्रेंथ जे आहे ते इन्क्रीजेस होत असते विथ इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर. इन्क्रीजिंग, काय म्हटलं मी? इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर. यांचा जर ऑक्सिडेशन नंबर काय झाला? इन्क्रीज झाला तर यांची ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होत असते. जसं SClO आहे, SClO2 आहे, SClO3 आहे आणि SClO4 आहे. त्याच्यातला स्ट्रॉंगेस्ट ऍसिड हा राहणार आहे, हा त्याच्यापेक्षा लेस, हा त्याच्यापेक्षा लेस आहे की नाही. तर यांचा जर आपण काय बनवला असता? अनहायड्राइड बनवला असता, तर तो बनला असता Cl2O7 हा बनला असता. हा वाला मोर ऍसिडिक राहिला असता. यांच्यावाला जर बनवला असता आपण तर यांच्यामधून काय तयार झाला असता? Cl2 त्याच्यानंतर O5 हा झाला असता. यांच्यामधून जर आपण यांचा ऑक्साइड्स बनवला असता तर यांच्यामधून 4 झालं तर Cl2O3 हा वाला राहिला असता. अशा प्रकारे. तर हे ऑक्साईड जे असतात तर यांच्यामध्ये ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होत असते विथ इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन नंबर. यांचा जर ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला यांची ऍसिडिक स्ट्रेंथ काय होत असते? इन्क्रीज होत असते. ठीक आहे.